नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांच्या जातीबद्दल माहिती घेतलेली आहे। आज सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व कोंबड्यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वनराज कोंबडी ही सुधारित कोंबडीची जात आहे। 10 आठवड्यापर्यंत वजन तिचे सुमारे 1.25 ते 1.5 किलो होतं। वर्षाला साधारण 150 ते 1.25 म्हणजे 175 पर्यंत अंडी देते। ही कोंबडी रोगप्रतिकार शक्तीने मजबूत असते। ग्रामीण भागात मोकळ्या वातावरणात चांगली वाढते। कडकनाथ दुसरं म्हणजे कडकनाथ कोंबडी। कडकनाथ कोंबडी ही भारतातील प्रसिद्ध काळ्या मांसाची कोंबडी आहे। याचे मांस काळ्या रंगाचे असते, प्रोटीन जास्त आणि फॅट कमी असते। 10 आठवड्यापर्यंत तिचं 1 ते 1.25 किलो वजन होतं। वर्षाला 150 ते 1.25 अंडी देते। बाजारात याची किंमत खूप जास्त प्रमाणात आहे, त्याचे फॅट आणि प्रोटीन जास्त असल्यामुळे। तिसरं म्हणजे कावेरी कोंबडी। कावेरी कोंबडी ही सुधारित जातीपैकी एक आहे। 10 आठवड्यापर्यंत वजन 1.5 ते 1.25 किलो होतं। वर्षाला सुमारे 180 ते 220 पर्यंत अंडी ही कोंबडी देते आणि वाढीला फार जलद वाढते। व्यावसायिक कुक्कुटपालनासाठी उपयुक्त आहे। ग्रामीपेय कोंबडी ही ग्रामीण भागांसाठी तयार केलेली जात आहे। 10 आठवड्यापर्यंत वजन 1.5 ते 1.25 किलो, वर्षाला 180 ते 225 पर्यंत अंडी देते। शेतकऱ्यांसाठी ही देखील फायदेशीर आहे। पुढची कोंबडी म्हणजे गिरिराज कोंबडी। गिरिराज कोंबडी ही मजबूत आणि मोठी कोंबडी आहे। 10 आठवड्यापर्यंत वजन 1.25 ते 1.5 किलो, वर्षाला 180 ते 150 अंडेपर्यंत ही कोंबडी मांसासाठी आणि अंड्यासाठी दोन्हीसाठीही उपयुक्त मानली जाते। पुढची कोंबडी म्हणजे RIR कोंबडी म्हणजेच रेड आयलंड रेड। ही विदेशी जात आहे। वर्षाला 200 ते 260 पर्यंत अंडी देते। अंडी उत्पादनासाठी ही खूप प्रसिद्ध आहे आणि व्यावसायिक कुक्कुटपालनासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ही कोंबडी वापरली जाते। पुढचा प्रकार आहे गावरान कोंबडी। गावरान कोंबडी ही स्थानिक जातीची असते। 10 आठवड्यापर्यंत तिचं वजन 1 ते 1.25 किलो म्हणजे खूप कमी वजन असतं। वर्षाला 100 ते 140 पर्यंतच अंडी देते, पण ही रोगप्रतिकार शक्तीची चांगली असल्यामुळे आणि ही स्थानिक आपल्या वातावरणात चांगल्या प्रकारे वाढ होत असल्यामुळे आपण ही प्युअर गावरान वापरलेली आहे आणि जेणेकरून आपल्याला त्याची अंडे आणि मांस हेल्थ आणि त्याच्यामधून भरपूर प्रोटीन आणि बेनिफिट मिळतात। त्यासाठी आपण ही कोंबडी पाळलेली आहे आणि याचा व्यवसाय सुरू केलेला आहे। तर मित्रांनो, या होत्या कुक्कुटपालनासाठी उपयुक्त कोंबडीच्या काही महत्त्वाच्या जाती। तुम्हाला याचा चार्ट पण दिलेला आहे या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर